हाय सगळ्यांना. तर आज आपण बनवतोय आलू मंचुरियन. आता तुम्ही गोबी मंचुरियन, व्हेज मंचुरियन बऱ्याच वेळेस खाल्लं असेल. तर आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीचं आलू मंचुरियन कसं करायचं ते बघणार आहोत. तर बघू शकताय, बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतमधून मऊ होतं आणि बनवायलाही सोपे. अगदी 10 ते 15 मिनटामध्ये बनलं जातं. चला मग पटकन रेसिपी सुरू करूयात. इथे मी मध्यम आकाराचे, छोट्या आकाराचे 4 आलू घेतलेले आहेत. त्याला आपल्याला त्याची सालं काढून घ्यायची. आलू तुम्ही कोणत्याही साईजमध्ये घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. आता याची सगळ्याची सालं काढून घ्यायची. त्यानंतर इथे मी एक छोटी खिसणी घेतलेली आहे. त्याने आपल्याला हे आलू खिसून घ्यायचे अशा प्रकारे. आणि झटपट होतात बरं का बनवायला. आता आलू मंचुरियन हे बाहेर मार्केटमध्ये मिळत नाही. एकदम नवी रेसिपी आहे, थोडीशी वेगळ्या पद्धतीची. हे बघा, मी सगळे आता 4 आलू खिसून घेतलेले आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला आता पाणी टाकून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं की आपल्याला हे आलूचा खिस पण म्हणू शकतो, हे आपल्याला चांगलं पिळून घ्यायचं आहे हाताने. इथे मी एक छोटा डब्बा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये किसलेले आलू आहेत ते चांगलं आपल्याला हे पाणी पिळून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडंही पाणी राहिलं नाही पाहिजे, एकदम सुटसुटीत झालं पाहिजे. हे बघा अशा प्रकारे इथं मी चांगलं पिळून घेतलेलं आहे. आणि आता जे खराब पाणी आहे ते आपण टाकून देऊयात. आणि तेच मी धुवून बाउल घेते. तर जे खिस होता आपण ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. त्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले घालणार आहोत. इथे मी आवडीनुसार लाल तिखट टाकलेलं आहे. 1 छोटा चमचा लाल तिखट टाकले. त्यानंतर 1 छोटा चमचा धने पावडर टाकलेली. त्यानंतर चवीपुरतं मीठ. आता याच्यामध्ये आपण हळद घालून घ्यायची थोडीशी. मसाले तुम्ही आवडीनुसार टाकू शकता. इथे मी 3 चमचे, पोहे खायचा चमचा जो असतो ते 3 चमचे मैदा घेतलेला आहे, म्हणजे अर्धा कप मैदा घेतलेला आहे. आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, अर्ध्या कपाला थोडंसं कमी. आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चांगलं असं चुरून घ्यायचं. जसं आपण पीठ मळतो ना तसं चुरून घ्यायचं. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, तर याला आपोआप पाणी सुटतं. हे बघा अशा प्रकारे. आता झाकण ठेवून अगदी 5 मिनटं आपण याला साईडला ठेवूयात. आता इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर बघू शकताय छान असं पाणी सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे. कोथिंबीर नाही टाकली तरी काही हरकत नाही, अगदी ऑप्शनल आहे. असेल तर टाका, नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आता छोटे छोटे गोळे करून तेलामध्ये सोडून द्यायचे. हे बघा अशा प्रकारे मी तेलामध्ये सोडून दिलेले आहेत. एकदम गरम तेल होऊ द्यायचं आहे. आणि मंचुरियन टाकल्यानंतर कमी गॅस करायचा आहे आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे. बघू शकताय कलरही खूप छान आलेला आहे. तर आपले मंचुरियन छान असे कुरकुरीत झालेले आहेत. आता एका ताटामध्ये काढून घेऊयात. आता मी दुसरे पण तुम्हाला असंच बनवून दाखवते. हे बघा अशा प्रकारे अगदी झटपट 10 ते 15 मिनटामध्ये बनले जातात. जर घरी कोबी नसेल तर हे झटपट आलू मंचुरियन बनवू शकता. तर असेच मी टाकून घेते आणि कमी गॅसवरती कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचे. हे बघा हे पण आता छान तळून झालेले आहेत. आता ह्याला पण मी ताटामध्ये काढून घेते. अशा प्रकारे आता मैद्याची, कॉर्नफ्लॉवरची क्वांटिटी तुम्ही तुमच्या जेवढे आलू आहेत त्यामध्ये कमी जास्त करू शकता. हे बघा बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून मऊ झालेले आहेत.
तर आहे ना झटपट बनणारी रेसिपी. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा. जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्याने सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकनची घंटी दाबायला विसरू नका. तर भेटूया अशी साधी सिंपल रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.